एकेकाळी बॉक्स ऑफिसवरती ज्याचं नाव म्हणजे हमखास हिट 90sचा सुपरस्टार गोविंदा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. वैवाहिक आयुष्याबाबतच्या अफवा, आर्थिक अडचणींच्या चर्चा आणि सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेले काही व्हिडिओ. खरंच गोविंदा अडचणीत आहे का की या सगळ्या केवळ अफवाच आहेत? बघूयात या रिपोर्टमधून. कधी राजा बाबू तर कधी स्वर्गमधला स्वामीनिष्ठ कृष्णा, कधी पार्टनर तर कधी कुली नंबर 1, कधी हसीना मान जाएगी तर कधी हिरो नंबर 1. बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा हा 90च्या दशकातला लोकप्रिय सुपरस्टार. त्याने ह्या बेभरवशाच्या मायानगरीत झगमगता काळ पाहिलाय. गेल्या काही दशकात गोविंदा फिल्मी दुनियेच्या झगमगाटापासून काहीसा दूर सारला गेला असला तरी एक काळ असा होता की त्याच्याकडे चित्रपट साईन करण्यासाठी रांग लागायची. गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन या जोडीनं अनेक वर्ष सुपरहिट सिनेमे देत इंडस्ट्रीवर अक्षरशः राज्य केलंय. गोविंदाला गरिबांचा अमिताभ असंही म्हटलं जायचं. असाही एक काळ होता. आता मात्र तो वेगळ्याच कारणासाठी चर्चेत असतो. कधी त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी असल्याच्या चर्चा सोशल मीडियानं चवीनं चघळल्या जातात, तर कधी त्याच्या दिवाळखोरीच्या अफवांचीही चर्चा होते. आता निमित्त ठरलंय त्याचा एक खासगी कार्यक्रमात डान्स करतानाचा व्हिडिओ आणि साध्या टॅक्सीमधून विमानतळाकडे जातानाचा व्हिडिओ. या व्हिडिओमुळे गोविंदावर कर्जाचा डोंगर आहे, त्याला घरही गहाण ठेवावं लागलं, तो दिवाळखोर झालाय, त्याला पैशांची गरज आहे, त्यामुळे तो छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये डान्स करत आहे अशा अफवा सुरू झाल्यात. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी मात्र या सगळ्या अफवा फेटाळून लावल्यात. ऑलरेडी जो जोन होता है गवर्नमेंट के एयरपोर्ट्स का, जहाँ पर आर्म्स एमुनिशन और गवर्नमेंट की सब तामझाम होता है, वहाँ पर प्राइवेट गाड़ी अलाउड नहीं होती. और किसी ने ये देखा, आपने कभी ये देखा गौर से कि भारत सरकार लिखा हुआ है? क्या भारत सरकार नॉर्मल आदमी को मिल जाए गाड़ी में बैठ के जाने के लिए? एयरपोर्ट पर भारत सरकार की गाड़ी वहाँ अलाउड थी, इसलिए गई थी. गोविंदा के पास गाड़ियाँ हैं, गाड़ी नहीं है गाड़ियाँ हैं. तो ये तो कोई बात ही नहीं है कि गोविंदा जी बेकार हो गए तो भिखारी जैसा हो गए तो टैक्सी में घूम रहे. कोई बोल रहा है कि स्टेज पर नाच रहा है, कोई बोल रहा है स्कूल में नाच रहे हैं. अरे भाई उनका प्रोफेशन है, नाच रहे हैं गा रहे हैं, इसका मतलब ये थोड़ी है कि कोई बेकार हो गए हैं. या क्षणी मला 40 वर्षापूर्वीचा म्हणजे लव 86 आणि इल्जाम या सुरुवातीच्या चित्रपटाच्या वेळचा गोविंदा आठवतोय. विरार का छोकरा म्हणून ओळखला जाणारा हा गोविंदा गरीब निर्मात्यांचा मिथुन चक्रवर्ती म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत झाला आणि अगदी त्याने पाऊल टाकलं. आणि हे जे 2 चित्रपट प्रदर्शित होत असताना त्याच्याकडे जी काही चित्रपटांची रांग लागली आणि एकदम 50, 52, 56 चित्रपटातून तो भूमिका साकारतोय अशा त्याच्याबद्दलच्या कव्हर स्टोरीज प्रसिद्ध होऊ लागल्या. पण त्याच्यातून असं झालं की गोविंदा धड एकाच चित्रपटाच्या सेटवर टिकलाय, थांबलाय, काम करतोय असं कधीच व्हायचं नाही. म्हणजे कमालिस्तान स्टुडिओत तो आला, तोच चांदोली स्टुडिओमध्ये जाण्यासाठी, चांदोली स्टुडिओमध्ये तो आला आहे, तोच नटराज स्टुडिओमध्ये पळण्यासाठी, असं ते त्याच्याबद्दलचं जे चित्र निर्माण झालेलं. तरी देखील त्याला कामं मिळत होती. तर म्हटलं तर याचं कौतुक करायला पाहिजे. पण याचं एक विशेष कारण म्हणजे गोविंदाचा त्या काळातील एक पडदा चित्रपटगृहात तो स्टॉल अप्पर स्टॉलचा टाळ्या शिट्या मारणारा वर्ग होता. तो त्याच्या नृत्यावर आणि त्याची आपली जी काय स्वतःची अभिनयाची शैली होती त्याच्यावर फिदा होता. त्या काळातील सर्व आघाडीच्या अभिनेत्यांनी गोविंदासोबत काम केलं, हे मात्र आवर्जून सांगायला पाहिजे. गोविंदानं त्याच्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत 125 चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. आता जो गोविंदा वेगवेगळ्या पद्धतीने जो लहान मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते, त्याच्यामागचं माझं जे निरीक्षण आहे, मला जे वाटतं ते असं आहे की गोविंदा स्वतः ज्या संघर्षातून आला आणि नंतर मेहनतीने त्यांनी जो आपलं एक स्थान निर्माण केलं, तर आपण समाजातील सर्व समाज घटकांशी जोडलेलं राहावं, तळागाळामध्ये पोचावं, लोकांचं मनोरंजन करावं, वेगळ्या माध्यमातून लोकांचं रंजन करावं, अशी ह्या सगळ्याच्या मागे गोविंदाची भूमिका आणि भावना असावी असं वाटतं. आता त्याच्या ज्या संपत्तीबद्दल वगैरे त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलच्या काय उलटसुलट चर्चा होत असतात, ते स्टारच्या बाबतीत होतच असतात. गोविंदाची वाटचाल खूप मोठी आहे, खूप चढउतारांनी भरलेली आहे आणि ती वैशिष्ट्यपूर्ण देखील आहे. विरारच्या ह्या छोकऱ्याच्या सुपरस्टार पर्यंतच्या प्रवासाच्या आठवणींना त्याच्या मॅनेजरनं उजाळा दिलाय. गोविंदानं कोट्यवधींच्या ऑफर असलेले अनेक चित्रपट नाकारल्याचा दावाही त्यांनी केलाय. लवकरच गोविंदा एक मोठी घोषणा करणार असंही त्यांनी सांगितलंय.
और ऐसा नहीं है कि गोविंदा जी बेकार बैठे हैं तो फ़ोन नहीं उठा रहे हैं, नहीं यार ऐसा नहीं है, इतना काम है। अभी मैं डिस्कस कर रहा था इनके साथ बैठ के, 10 जगह मेरा प्रोग्राम आया हुआ है। एक आदमी 10 जगह कहाँ कहाँ भागेगा, ये प्रोग्राम वो प्रोग्राम, गवर्नमेंट का प्रोग्राम, फिल्मों का ऑफर, बाजार में ये भी न्यूज़ है कि फिल्में नहीं मिल रही है, गोविंदा कोई पूछता है नहीं। गोविंदा ने साल में करोड़ों का काम छोड़ा है, नॉट ए करोड़, करोड़ों का काम छोड़ा है, उसका गवाह मैं हूँ। कुछ ठीक है, उनके हिसाब से स्क्रिप्ट पसंद नहीं आती, उनके हिसाब से कुछ नहीं जमता और नहीं करते, अलग बात है। बट ऑफर आना, मैं तो पहला शुक्रगुजार हूँ भगवान का कि पहला एक्टर है जिसकी फिल्में बाजार में कोई हिट नहीं है, उसके बावजूद भी इतना लोग पूछ रहे हैं, भाग रहे हैं पीछे हमारे प्रोड्यूसर, बड़े बड़े छोटे बड़े, इवन एक्टर भी, सब एक्टरों ने, सब लोगों ने कुछ ना कुछ ऑफर दिया, कुछ बात किया। गोविंदा को अपने हिसाब से नहीं जम रहा है तो थोड़ा सा रुके हुए हैं, बट इसका मतलब नहीं काम छोड़ दिया। अभी बहुत जल्दी आप सुनेंगे कुछ बहुत बड़ा। अनेक दशकं देशभरातील प्रेक्षकांना गोविंदानं आपल्या कॉमेडीच्या टायमिंगनं हसवलं, तर कधी भावनिक करत डोळ्यात पाणी आणलं. गोविंदा अधूनमधून छोट्या भूमिकांमधून दिसला, पण लवकरच तो काट टाकेल आणि आपल्या फॅन्सला चांगलं सरप्राईज देईल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.